पायथागोरसच्या थिअरमवर आधारित काही उदाहरण शिकतोय बरोबर. पायथागोरसच्या थिअरमवर आधारित घसरगुंडी आणि घसरगुंडीची फळी अशा प्रकारची उदाहरणं परीक्षेला विचारलेली असतात. इथेही त्याच पद्धतीचं उदाहरण आहे. उदाहरण काय बघा, एका बागेतील घसरगुंडीची फळी व शिडी 8 मीटर उंचीवर तिरकस उभ्या आहेत. फळीची व शिडीची लांबी अनुक्रमे 17 मीटर व 10 मीटर आहे. तर फळी व शिडी यांच्या जमिनीवर टेकलेल्या टोकातील अंतर किती? ज्यावेळेस आपण घसरगुंडीची रचना बघतो त्यावेळेस घसरगुंडीची रचना कशी असते बघा, एका बाजूला अशी तुम्हाला चढण्यासाठी एक फळी असते आणि दुसऱ्या बाजूला आपण घसरतो अशा असते. आणि मग या फळीचं हे टोक आणि या घसरगुंडीचे हे टोक एकत्र आले आणि त्यांची उंची म्हणजे इथून असा टाकलेला लंब असतो किंवा काटकोन असतो. म्हणजे घसरगुंडीची शिडी आणि फळी यांची उंची काढली तर आपल्याला दोन काटकोन त्रिकोण मिळतात बरोबर. मग आता आपण दोन काटकोन त्रिकोण काढून घेऊ आणि आपल्या उदाहरणाकडे जाऊया. आता पहिल्यांदा काटकोन त्रिकोण काढून घेऊ. बघा आपण काटकोन त्रिकोण काढून घेऊया. पहिला एक ही याची त्या शिडीची आणि फळीची, ही फळीची किंवा शिडीची उंची आहे. ही बाजू किती दिली आपल्याला? 8 मीटर दिली आहे बरोबर आहे. आता आपल्याला शिडी काढायची आहे. त्यासाठी आपण काय करूया, इथून ही आपली घसरगुंडीची शिडी झाली म्हणा किंवा फळी झाली म्हणा आणि इकडच्या बाजूला आपल्याला त्या घसरगुंडीची शिडी लावलेली आहे चढण्यासाठी. चढतो का नाही आपण बरं पायऱ्या चढून जातो पुन्हा घसरगुंडी करतो बागेत गेल्यानंतर. मग त्या शिडीची आणि फळीची लांबी आपल्याला दिली अनुक्रमे 17 आणि मग जास्त बाजूला आपण 17 लिहूया आणि कमी बाजूला आपण किती लिहूया? सॉरी 10 लिहित आहे ना, 10 लिहूया. आता आपल्याला दोन काटकोन त्रिकोण मिळाले. हा एक अशा पद्धतीने बरोबर आणि असा एक काटकोन त्रिकोण मिळाला दुसरा बरोबर. आणि पण इथं काटकोन आहे, इथं काटकोन आहे, ही कर्ण आहे का नाही. म्हणजे इथं पायथागोरसचं प्रमेय लागू होणार आहे. पायथागोरस काय सांगतो? पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर का. आणि मग हे बघत असताना आपल्याला म्हणजे कालच्या किंवा त्याच्या आधीच्या तासात बघितलं होतं की पायथागोरसच्या त्रिकोणामध्ये मूलभूत त्रिकोण म्हणून आपण बघतो 3 4 5. कशाकडे बघतो? 3 4 5. मग आपल्याला दिलेल्या दोन बाजूचं जर निरीक्षण केलं या तर आपण या गुणोत्तरामध्ये त्याला बदलू शकतो. कसं बदलू शकतो बघा, त्या गुणोत्तराला आपण कसं बदलू शकतोय? 4 ला आपण 8 म्हणलं, 5 ला आपण 10 म्हणलं तर 3 ला काय म्हणावं लागेल? 6. म्हणजे आपल्याला ही बाजू किती मिळाली आता? 6. आता आपल्याला आणखी एक पायथागोरसचा गुणधर्म बघायचा आहे. तो म्हणजे तो काय बघा, जर पायथागोरसच्या ट्रिपलेट मध्ये एखादी संख्या समसंख्या असेल आणि तिच्या उरलेल्या दोन बाजूमध्ये 2 चं अंतर असेल, कितीचं? 2 चं अंतर असेल तर ते पायथागोरसचं त्रिकोण असते असं आपण बघितलंय. मग त्या याची हिंदी बाजू काढण्यासाठी आपण काय करूया, याचं निम्म करूया. 8 चे निम्मे केले आपल्याला मिळाले 4 आणि त्या 4 चा पुन्हा वर्ग करूया आपण. किती मिळालं? 16. आता आपण म्हटल्याप्रमाणे या दोन बाजूमध्ये या बाजूची निम्मी केल्यानंतर आलेली संख्या मध्ये असते. म्हणजे कशी? हे 16 आहे, त्याच्या एका बाजूला 17 आहे आणि इकडल्या बाजूला काय असणार आहे मग? 15.
याचाच अर्थ आपल्याला या बाजूची इथून जोडलेली लांबी किती मिळाली 15. आता शिडीचं टोक जे मिळालं इथं टेकलंय आणि फळीचं टोक इथं टेकलंय म्हणजे इथून तिथून सगळी बाजू मोजल्यानंतर आपल्याला त्या दोन टोकाचं अंतर मिळणार आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे या 15 ची आणि या 6 ची बेरीज करावी. मग 15 ची आणि 6 ची जर आपण बेरीज केली तर आपल्याला किती मिळते 21. मग 21 मीटर आपल्याला पर्याय इथे थोडासा असल्याकडे कट केला आहे. पर्याय क्रमांक 4 च्या स्वरूपात आपल्याला दिलेला आहे. मित्रांनो आपल्या समोरचा प्रश्न बघा. एका बागेतील घसरगुंडीची फळी व शिडी 12 मीटर उंचीवर तिरकस आहे. याचा अर्थ असा होतो त्या बागेत जी फळी आणि घसरगुंडी आहे त्यांची जमिनीच्या किंवा भिंतीला टेकलेली जी बाजू आहे ती किती उंच आहे 12 मीटर उंच आहे. किती मीटर उंच आहे 12 मीटर उंच आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्या फळीची आणि शिडीची जमिनीपासूनची उंची किती आहे 12 मीटर आहे. ती जमिनीबरोबर 100% काटकोन करत असते. आता पुढे आपल्याला काय म्हणलंय फळे आणि शिडी तिरकस रावले आणि त्यांची लांबी दिली आपल्याला 37 आणि 15. किती दिलेली आहे 37 आणि 15 किती दिलेली आहे 37. आपण त्या बाजू काढून घेऊ. इकडे फळी काढली इकडे शिडी काढली आणि या बाजूने आपल्याला जमिनीवर आपल्याला काय केलं असतो इथं त्यांनी काय केलं असतं 100% काटकोन केलेला असतो. बरोबर आहे का. आणि मग आपल्याला काटकोन त्रिकोणामधील बाजूंच्या लांबी काढण्याच्या संदर्भाने पायथागोरसचे प्रमेय सांगितलेला आहे. पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग. त्याला आपण दुसऱ्या भाषेत असं पण लिहिलेलं आपल्याला माहित आहे 3 4 5 या प्रमेयाकडे आपण मूलभूत प्रमेय म्हणून बघितलेला आहे. मग आपल्याला इथं जे 12 दिलेलं आहे त्याच्या आधारे आणि इथली बाजू आपल्याला दिली आहे बघा 15 बरोबर आहे का. मग या गुणोत्तराला या 3 4 5 या गुणोत्तराशी या दोन संख्यांचा संबंध आपल्याला जोडता येतो. कसा जोडता येतो बघा. कर्ण आपला इथं 15 झाला आणि उंची आपली 12 झाली. याला 3 न मूल्य याला 3 न मूल्य म्हणजे याला 3 न मूल्यानंतर येणारी संख्या जी असणार आहे ती आपली इथून इथपर्यंतची बाजूची लांबी ती किती आली 9 मीटर आली. बरोबर का. आता आपल्याला इकडली बाजू दिलेली आहे 37 मीटर. ज्यावेळेस त्रिकोणाच्या 3 बाजूंपैकी एक बाजू समसंख्या असते आणि उरलेल्या 2 बाजूंमध्ये 2चं अंतर असतं त्यावेळेस ते त्रिकोणाचं पायथागोरसचं ट्रिपलेट होत असं आपण शिकलेलं आहे. मग इथं लक्षात हे सम आहे ही विषम आहे म्हणजे ही अंदाजे आपण सुरुवातीला 35 असं म्हणू शकतो पण ती 35च होते का याची खात्री कशी करायची. ही जी बाजू आपल्याला दिलेली सम आहे ती जी निम्मे करायची पहिल्यांदा 12 चे निम्मे केले किती मिळाले 7 आणि निम्मे केल्यानंतर जी संख्या मिळाली आपल्याला तिचा पुढे वर्ग करायचा तो किती मिळाला 36. म्हणजे जो या बाजूचा निम्म केलेल्या संख्येचा वर्ग आला तो या बाजू आणि या बाजूच्या मधली संख्या असतो. म्हणजे आपल्याला 36 मिळाले. एक बाजू आपल्याला 36 पेक्षा मोठी 37 माहित आहे. ही बाजू किती असणार आहे 35. मग आपल्याला या टोकातलं या टोकातलं अंतर काढायचं होतं. त्यातलं हे 9 आहे असं कळलंय आणि हे 35 आहे कळलंय. म्हणजे सगळं मिळून अंतर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 9 अधिक 35 किती झाले बरोबर आणि 44 आपला उत्तर पर्याय क्रमांक 2 च्या स्वरूपात दिलेला पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया. ए या ठिकाणापासून थेट उत्तरेला 120 मीटर चालत गेला. बी या ठिकाणी गेला. तेथून तो थेट पश्चिमेकडे 320 मीटर चालत सी या ठिकाणी पोहोचला. नंतर तो थेट उत्तरेकडे 120 मीटर चालत गेला आणि डी या ठिकाणी पोहोचला.
ए आणि डी या ठिकाणातील कमीत कमी अंतर किती असेल? ज्यावेळेस चालत गेला अशा पद्धतीचा प्रश्न असेल आणि चालत गेलेला अंतर आणि दिशा दिली असेल त्यावेळेस पायथागोरसचा प्रमेय वापरून आपल्याला ते उदाहरण सोडवायचं असतं, बरोबर? मग पायथागोरसचा प्रमेय तर आपल्याला माहित आहे काय आहे बाबा? पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग. आणि ज्यावेळेस चालत गेलेलं असतं त्यावेळेस दिशाचा सुद्धा आपल्याला संदर्भ घ्यावा लागतो. दिशा आपल्याला निश्चित करून घ्यावी लागतात. नकाशातली दिशा नेहमी उत्तर दिशा वर असते, इकडची दिशा पश्चिम असते आणि मग त्याच्या विरुद्ध दिशा इकडं दक्षिण आणि इकडं पूर्व. आता सांगितलेल्या माहितीप्रमाणे आपण आकृती काढून घेऊ. तो कुठे गेला पहिल्यांदा? समजा इथं ए ठिकाणी तो होता असं गृहीत धरा. तिथून तो कुठे गेलाय? उत्तरेला. आपण त्याला उत्तरेला नेऊ. कुठे जायचं? तो या दिशेने वर गेला. किती गेला सांगितलं बघा बरं? 120. पुढे काय झालं? तो पश्चिमेला. आकृती आपल्याला थोडीशी बदलावी लागेल. आपल्याला आकृतीचा अंदाज घेऊन करावा लागेल. ये या ठिकाणाहून तो उत्तरेला गेला आणि हे अंतर किती होतं? 120. हे ए ठिकाण आहे, इथं पोहोचलेला ते बी ठिकाण आहे. तिथून तो सी ठिकाण पण कोणकडे? पश्चिमेला गेला म्हणजे या बाजूला गेला आणि ते अंतर किती आहे बघा? 320. आणि हा ठिकाणाला लावलेला आहे सी. ते 320 मीटर आहे, हे 120 मीटर आहे. आणि या सी ठिकाणापासून पुन्हा त्याने काय केलंय? डी ठिकाणाकडे उत्तरेला गेला. उत्तर म्हणजे वरच्या दिशेला गेला. हे अंतर किती आहे? 120 मीटर. आणि मग आता हे डी ठिकाण आणि ए ठिकाण यातलं अंतर किती होईल आपल्याला विचारलं. हे अंतर किती होईल विचारलेलं. अशा वेळेस काय करायचं? हा आयत पूर्ण करून घ्यायचा. अशा पद्धतीनं हा आयत या पद्धतीने पूर्ण करून घ्यायचा. आकृती काढताना थोडंसं गोळ होते माझ्याकडनं अजून पण आपण आकृती ऍक्युरेट काढायची म्हणलं तर अशा पद्धतीने आपली आकृती तयार होईल. इथून या पद्धतीनं आणि इथून या पद्धतीनं असा आणि या पद्धतीनं असा होईल. याचा अर्थ काय होतो? ही 320 म्हणजे ही सुद्धा किती असणार आहे? 320. ही सुद्धा किती असणार आहे? 320. आणि ही 120 दिलेली आहे, ही 120 आहे. ही 120 म्हणजे ही सुद्धा किती झाली? 120. म्हणजे इथून हे अंतर किती झालं? 120 अधिक 120 म्हणजे 240. आता बघा आपल्या लक्षात आलं असेल हा अशा पद्धतीनं काटकोन त्रिकोण व्हायला. आणि आपल्याला जो विचारलाय तो काय विचारलाय? काटकोन त्रिकोणाचा कर्ण विचारलाय, बरोबर? आता ही बाजू आपल्याला माहित आहे 320 मीटर आहे आणि ही बाजू आपण लक्षात घेतलं की हे 120 आणि 120 220 40 मीटर ही बाजू आहे. लिहिलं जरी इथं असलं तरी ही बाजू 240 आहे, बरोबर आहे? मग जर तुम्ही पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग करत असला तर 240 चा वर्ग करावा लागेल तुम्हाला, 320 चा वर्ग करावा लागेल, त्याची बेरीज करावी लागेल, त्याचा वर्ग करावा लागेल. हे करत बसला तर तुमचा परीक्षेतला 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ त्यात जाणार आहे. मग काय करायचं? या दोन संख्यांचं निरीक्षण करायचं. आपल्याला मिळालेल्या संख्या कोणत्या कोणत्या बघा? 240 आणि 30. यांचं निरीक्षण केल्यावर माझ्या असं लक्षात आलं याला 80 ने भाग जाते आणि याला पण 80 ने भाग जाते. याला 80 ने भागल्यानंतर तुम्हाला मिळतात 3 आणि याला 80 ने भागल्यानंतर तुम्हाला मिळतात 4. म्हणजे ह्या आपण जे मूलभूत त्रिकोण बघतो 3 4 5 मधलं मला 3 मिळाले, मधलं मला 4 मिळाले. आता मला मधलं काढायचं आहे काय? 5. या 3 ला 80 ने गुणलं की हे मिळते, या 4 ला 80 ने गुणलं की हे मिळते. म्हणजे मला 5 ची संख्या काढायची 80 ला 5 ने गुणावं लागेल आणि ते किती होईल? 400 मीटर होईल. आणि मग 400 मीटर पर्याय माझ्याकडे कुठं आहे? पर्याय क्रमांक 1 च्या स्वरूपात आहे, बरोबर?